नमस्कार मंडळी, माय महानगर मानिनीमध्ये मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते. नवरात्रीचा पहिला दिवस आहे, नवरात्री सुरू झाले आणि नवरात्रीच्या पहिल्या माळेची मानकरी आज आपल्यासोबत आहे, ती म्हणजे मिताली सोनवणे. नमस्कार मिताली, स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये. धन्यवाद. मिताली, तुझ्याबद्दल खूप सारं सोशल मीडियावर असू दे, टीव्ही चॅनलवर असू दे, आम्ही ऐकलेलं आहे, पण जर प्रेक्षकांना तुझ्याबद्दलची माहिती तू सांगितलीस तर अगदी उत्तम. नमस्कार, मी मिताली विलास सोनवणे, सुपर मॉडेल इंडिया व ॲक्ट्रेस, आणि मी भारताची पहिली इन्स्पायर्ड मॉडेल आहे. निश्चितच मिताली, आजपर्यंतचा तुझा प्रवास आम्हाला या मुलाखतीतून जाणून घ्यायचाच आहे, पण मला सुरुवातीला पहिल्यांदाच प्रश्न विचारायचा आहे की नवदुर्गा स्पेशल सिरीज चालू झाली आहे, तुझ्यातली दुर्गा कशी आहे आणि तुझ्यातल्या दुर्गेची कहाणी काय आहे? माझ्यातली दुर्गा, मी ॲक्च्युली जेव्हा 5 वर्षाची होते तेव्हा शिडीवरून उतरत असताना माझा पाय घसरला होता आणि माझ्यासोबत एक बर्न इन्सिडेंट झाला होता. तर तिकडच्या लोकांनी जेव्हा मला हॉस्पिटलला घेऊन गेले तेव्हा मला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. तर मला इन्फेक्शन स्प्रेड झालं आणि माझी छोट्याशा जखमा ह्या पूर्ण इन्फेक्शनने शरीरभर पसरल्या. मग त्यानंतर मला प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं. माझी पॅरेंट्स म्हणजे माझी मम्मी तेव्हा माझ्यासोबत नव्हती आणि माझ्या पॅरेंट्सनी डिसाईड केलं की आपण हिला प्रायव्हेटला शिफ्ट करूया. आणि त्यानंतर मी तिकडे 11 दिवस कोमामध्ये होते आणि 11 दिवसानंतर मी सर्वाईव्ह केलं. आणि मी तेव्हा 11 दिवसांनी पाणी मागितलं. अँड राईट नाव आय एम हिअर इन द फ्रंट ऑफ यू ऑल. निश्चितच मिताली, तू ही सगळी म्हणजे लहान 5 वर्षाची असतानाची तुझी जी जर्नी सुरू झाली ती स्टोरी बघायला गेलं तर खूप मोठी स्टोरी आहे आणि अगदी कमी वेळेत तू सांगितलीस. पण आम्हाला ऐकायला आवडेल की एखादी व्यक्ती म्हणजे साधा पिंपल उठला तरी आपण नर्वस होतो, लोक काहीच होऊ देत नाही, चेहऱ्याला इतकं जपतात, पण ज्यावेळी तू हॉस्पिटलमधून घरी आलीस, तू लहान होतीस 5 वर्षाची, ज्यावेळी पहिल्यांदा आरशात बघितलंस त्यावेळी काय भावना होती? तेव्हा मला ॲक्च्युली घरी आल्याचा खूप जास्त आनंद होता की मी घरी आली आहे. आणि सगळ्यात प्रथम जेव्हा मी आरसा पाहिला तेव्हा मला इतका आनंद होता की मला आरसा हा लहानपणापासून खूप आवडत होता. आणि बघितल्या पहिली फिलिंग ही होती, ओ मी बरी झाली आणि मी माझ्या घरी आली आहे, आय एम अलाइव्ह. मिताली, म्हणजे तुझा हा कॉन्फिडन्स बघायला गेलं तर सलाम आहे या कॉन्फिडन्सला. आणि नवदुर्गाची पहिली मानकरी तू माळेची ठरलेली आहेस, तर मलाच खूप छान वाटतं आणि अंगावर काटे सुद्धा येतात की इतकं कसं काय कोण आत्मविश्वास जपून ठेवू शकतं. तर मला दुसरा म्हणजे क्वेश्चन असा विचारायचा आहे की ज्यावेळी हा इन्सिडेंट घडला त्यावेळी तू थोडी सुद्धा घाबरली नाहीस? ॲक्च्युली मी घाबरली नाही, कारण की तेव्हा मला तेवढं समजत नसावं, कारण की 5 वर्षाची मी होते. बट काहीतरी आपल्याला लागलं एवढं मात्र कळालं होतं. आणि मी लहानपणापासून रडत बसणाऱ्यामधली नव्हती. मी स्वतः उभं राहून माझ्या जे अंगाला केन चिटकलं होतं गरम पाण्याच्या वेळेस माझ्या हाताने असं काढलेलं होतं. त्यामुळे मी म्हणजे माझ्यामध्ये दुर्गा ही समजा तुम्ही लहानपणापासून माझ्या आतमध्येच होती. मी असं ऐकलंय की ज्यावेळी तू हॉस्पिटलमध्ये होतीस त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की आता हिचं काहीच होणार नाही, तुम्ही घरी घेऊन जा हिला, पण तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला गेलात आणि तिथं तुझी ट्रीटमेंट चालू झाली आणि डॉक्टर बोलले की हिला जर जगायचं असेल, हिच्याकडे जर विल पॉवर असेल तर आम्ही प्रयत्न करू. तर या विल पॉवरचा एखादा इन्सिडेंट असेल तर सांगशील? विल पॉवरचा असा इन्सिडेंट की मी म्हणजे मला असं होतं की मला फक्त एवढा माझा ब्रेन सांगत होता आतमध्ये की तुला उठायचं आहे, तुला खेळायचं आहे, तुझी मम्मी येणार आहे, तुला तुझ्या मम्मीची वाट बघायची आहे. डोक्यामध्ये हे चाललं होतं की माझी शाळा आहे. म्हणजे मला त्या क्षणी मृत्यूशी झुंज करायची होती की नाही, तू मला घेऊन नाही जाऊ शकत, मला इकडेच थांबायचं आहे. ती मृत्यूशी झुंज करत तू बरी झालीस. त्याच्यानंतर 3 महिने काहीतरी तू सर्वाईव्ह केलंस, रोज नवीन नवीन म्हणजे रोज जगलीस तू पुन्हा एकदा. आणि
हे सगळं होत असताना हळूहळू मोठी झालीस आणि कॉलेजला सुद्धा गेली असशील, तर कॉलेजमध्ये गेल्यानंतर असा एखादा कुठला इन्सिडेंट होता काय जो इनसिक्युअर वाटला तुला? असा इन्सिडेंट असा होता की मी म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करत होती नाही बोलता करते. बट तिकडे सर्व कॉलेजेस सेंट डॅम कॉलेज होतं. तिकडे सर्व हायफाय क्राऊड होतं आणि मी मराठी माध्यमातून शिकली होती. त्यामध्ये माझी शाळा ही बऱ्यापैकी माझं जे बेसिक शिक्षण असतं तेव्हा मला इन्सिडेंट असल्यामुळे मला जाता आलं नव्हतं. आणि मग असं होतं की म्हणजे मी कसं सर्वाईव्ह करेन, मला इंग्लिश बोलता येईन का? तर एवढ्या सगळ्यामध्ये, एवढ्या गर्दीमध्ये असं ती बेंच तेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तर कॉलेज असे बेंच वरती चढत जातात आणि मी एंट्री घेतली होती कॉलेजमध्ये. माझ्या हातामध्ये पिशवी होती आणि सगळ्यांकडे ना लिटरली अशा हायफाय बॅग्स होत्या, पार्लर सॅलॉन वगैरे करून आलेल्या होत्या आणि मी एकदम साधी क्लिप लावून म्हणजे शाळेला कसं जातं त्या टाईपमध्ये मी कॉलेजला गेली होती. आणि खूप उंचावरती बघितलं, नजर केली की मला कोणी बसायला घेईन का? माझ्या मनात असं होतं की मला लोक असं कोणी केलं तर मुलीने समजा आमच्या बाजूला बसू नको. पण हळूच एका मुली अशी सरकली आणि तिने मला असं खुणवलं की माझ्या बाजूला बस. ती मुलीचं नाव प्रतीक्षा शिंदे आहे. ती सध्या एक ऑफिसर आहे, पोलीस ऑफिसर. आणि तिने मला जागा दिली तिच्या बाजूला बसायला. तेव्हा मला इतकं भारी वाटलं होतं. आणि मग माझ्या ज्या टीचर होत्या शबाना म्हणून, त्या जेव्हा वर्गामध्ये आल्या क्लासरूममध्ये आणि त्यांनी प्रत्येकाची ओळख विचारली आणि विचारलं मला तुला काय बनायचं आहे? तर मी उठली आणि सगळ्यांसमोर मी बोलली की मला मॉडेल बनायचं आहे. तेव्हाच माझा निश्चय हा लहानपणापासून एकदम दृढ होता की मला हेच बनायचं आहे. आणि त्यावेळी निश्चितच सगळ्यांच्या नजरा विस्फारल्या असतील, पण त्या सगळ्यांच्या नजरेचा जो प्रश्नचिन्ह होतं किंवा कपाळावर जे प्रश्नचिन्ह उमटलं असेल त्याला सगळ्यात मस्त उत्तर तू आता तुझ्या आयुष्यातून देतेस. पण हे जगत असताना एक रोल मॉडेल म्हणून कोण आहे तुझं आयुष्यात? माझे रोल मॉडेल ॲक्च्युली डॉक्टर बी आर आंबेडकरच आहेत. कारण की मी जेव्हा त्यांना वाचलं तेव्हा मला कळलं की स्त्री ही शक्ती ही कुठून आली. तर ही त्यांच्यापासून सुरुवात झाली स्त्री शक्तीला. तसं सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं, ज्या पहिल्या आपल्या याच्यामध्ये भारतामध्ये ज्या पहिल्या शिक्षण घेत होत्या. तर मला असं होतं की मी फक्त एक अशी मॉडेल नाही बनणार की जी 12वी नापास आहे किंवा 12वी पास आहे एज्युकेशन सोडलं आहे. तर मी माझी मास्टर डिग्री कंप्लीट केली, प्लस मी ICWAला ॲडमिशन घेतलं. आणि त्यानंतर जेव्हा मी ह्या फील्डमध्ये आली 17मध्ये, तर थोडं ICWची स्टडीजला मला क्लॅश होत होत्या, जमत नव्हतं. कारण शेड्यूल खूप, मी लेट घरी यायचे तर अभ्यास करायला भेटायचा नाही. तर मी बोलली की नाही, मी माझी स्टडी इकडे स्टॉप नाही करू शकत. तर मी आता सध्या MBAच्या सेकंड इयरला आहे, मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये. तुझं मार्केटिंग मॅनेजमेंट सुरू आहे हे मला आता कळालं, पण जे मार्केटमध्ये ज्या आत्मविश्वासानं तू उतरलेस त्याची खरं तर दाद देते मी. आंबेडकर तुझे रोल मॉडेल तू म्हणालीस, पण तुझं आयुष्य तू सर्वाईव्ह ज्यावेळी करत होतीस त्यावेळी खंबीरपणे तुझ्याशी पाठी उभी राहणारी एखादी तरी व्यक्ती असेलच. तर त्या व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती कोण आहे, तिच्याबद्दल काय सांगशील? ती व्यक्ती ना ॲक्च्युली एक नाही आहे, ती व्यक्ती दोन आहे. एक माझी मोठी बहीण आणि माझी मम्मी. त्यांनी मला कधी असं जाणवूनच दिलं नाही की मला काही झालं आहे. ती लोक मला प्रोत्साहन करायचे की नाही, तू कर, डान्स कर, छान दिसते, वाव बाळा तू हे खूप छान करते. तर हे सगळं ऐकून मला असं वाटायचं ना की मला कधी काही झालंच नाही आहे. आणि मला अजूनही असं वाटत नाही की मला काही झालं आहे, बिकॉज मी तुमच्यासारखे सर्वसामान्य आहे. जसे तुम्ही आहात तसेच मी आहे. मिताली, तुझ्यासोबत बोलताना एक वेगळी एनर्जी येते. खरं तर मी मुलाखत घेते आणि माझ्यासाठी खूप चांगली संधीसुद्धा मी म्हणेन की इतका आत्मविश्वास. आपण जर बघायला गेलं की हल्लीचं जग जे आहे ते बाहेरच्या गोष्टींच्या, बाहेरच्या सौंदर्यात अडकलेलं असून सुद्धा आज तू इनर ब्युटी काय असते याचं उत्तम उदाहरण आहेस. ज्यावेळी तू मॉडेलिंग करत असतेस तर त्याचसोबतच तुझी स्वतःची तू कॉम्पिटिशन आणि सीझनसुद्धा सुरू केलेले आहेस, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? त्याच्याबद्दल मी हेच सांगेन की जेव्हा मी अशी रस्त्यामध्ये चालायची तर बऱ्याच लोक ओळख झाल्यामुळे लोक असे थांबवायची की मॅम आम्ही तुम्हाला बघतो, तुम्ही आम्हाला इन्स्पायर करतात. खूप सारे जगभरातून मला मेसेजेस येतात. काही मेसेज तर असे असतात ना की जी भाषाही मला कळत नसते, मला गुगल ट्रान्सलेट करावं लागतं आणि तेव्हा मी वाचते आणि त्यांना इंग्लिशमध्ये थँक्यू पाठवते. आणि जी अशी लोक आहे की जे अफोर्ड नाही करू शकत, तर मला असं झालं की अरे मी कोणासाठी तरी, लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आतापर्यंत मी फक्त माझ्यासाठीच करते आणि माझ्यापुरतं मर्यादित आहे. लोक मला छान बोलतायत, मला वाव बोलतायत, माझ्यापासून इन्स्पायर होत आहेत, बाहेर निघतायत. त्यांचं जे स्कार्स आहे ते हाईड करायला मागत नाही, ते पण कॉन्फिडेंटली ते स्कार्स फ्लॉन्ट करतायत.
तर मग मी अजून काय करू शकते. मग मी एक स्वतःची अकॅडमी सुरू केली, मिताली मॉडेलिंग अँड मोर नावाची, ज्यामध्ये असं आहे की फक्त मॉडेलिंग नाही तर इतरही गोष्टी, तुमचा कॉन्फिडन्स म्हणजे तुमचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, तुम्ही कसे कपडे घालायचे, प्रत्येक बारकावे मी आमच्या एजन्सीमध्ये सांगतो. आणि एजन्सी म्हणजे मी पर्टिक्युलरली जागा कोणती घेऊन ठेवलेली नाही आहे. आम्ही पर्टिक्युलरली 10 दिवसासाठी एखादी जागा आम्ही हायर करतो आणि तिथे अशा लोकांना आम्ही बोलवतो की जी लोक फायनान्शियली अफोर्ड नाही करू शकत. मला तुला याच्यामध्ये एक प्रश्न विचारायचा आहे की क्रायटेरिया काय आहे की 18 ते 20 वयोगटातील मुली, सुंदर दिसणाऱ्या मुली किंवा मुलं, तुझा जो आता सीझन तू सुरू करतेस त्याच्यामध्ये क्रायटेरिया काय वैशिष्ट्य आहे? माझ्या पेजंटचं हे वैशिष्ट्य आहे की आम्ही कोणतीही वयोमर्यादा ठेवलेली नाही आहे. त्यानंतर आम्ही कोणतीही साईज इश्यू ठेवलेला नाही आहे. एव्हरीवन वेलकम. आणि कोणताही कलर, स्किन टोन असा कोणताही भेदभाव नाही आहे. उंचीचाही कोणतीही मर्यादा नाही आहे. सो आता आम्ही असं करतोय की अशा लोकांना आम्ही पुढे आणतो जे पडद्याच्या मागे आहेत, आम्ही त्यांना पडद्याच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. पुढील 5 वर्षात स्वतःला कुठे बघतेस? ऑफकोर्स मला तर मी पुढच्या वेळेस स्वतःला टी व्हीमध्ये बघणार आहे, असा माझा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. माझा प्रयत्न असा आहे की मला ॲक्टिंगची फार आवड आहे. तर मी ऑलरेडी एक गाणं केलं आहे जिले जिंदगी करून, ते तुम्ही नक्की पहा. डॉक्टर राजेंद्र चांदोरकर यांच्या यूट्यूब चॅनलवर ते गाणं आहे. तेही इन्स्पायरिंग आहे. ॲसिड विक्टीम आम्ही बनवलं आहे. भले मी ॲसिड विक्टीम नाही आहे, परंतु मला प्रत्येक स्त्रीसाठी एक दुर्गा म्हणून उभं राहायचं आहे, म्हणून मी ह्या गाण्यासाठी होकार दिला. आणि मला बघते की मला इथून पुढे मला एक टी व्ही सिरियल करायची आहे, कारण मला घराघरात पोचायचं आहे. निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून तू मानिनीचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्या मनात घर करशील अशी मी तुला खात्री देते. आणि आता तू टी व्ही सिरियल आणि या सगळ्यांचा विषय काढलास म्हणून तुला विचारते की डायलॉग तर पाठ असतीलच, एखादा डायलॉग किंवा 2-3 डायलॉग म्हटलेस तरी चालतील. ॲक्च्युली मी घरी असते ना, तेव्हा सर्व जे स्टार प्रवाहाचे कॅरेक्टर आहे त्या सर्वांची ॲक्टिंग करत असते, एव्हरीवन. तर त्यामध्ये एक स्वरा नावाचा कॅरेक्टर आहे, ते बोलतं, मनुका काकू तू मला असं का बोलून राहिली मनुका काकू. सौंदर्य इनामदार ज्या आहेत त्या बोलतात, दीपा कळलं. असे बरेच कॅरेक्टर आहे जे मला आवडतात. मी त्याची सगळ्यांची ॲक्टिंग करत असते, एक नाही आहे. आणि जी माऊ कॅरेक्टर आहे, जी माझ्यासोबत मुंबई सुकन्यामध्ये ॲज अ पार्टिसिपंट होती आणि ती आज एक लीड ॲक्ट्रेस आहे, तर तिची ॲक्टिंग असते. निश्चितच तुझा हा जो प्रवास आहे त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक शेवटचा क्वेश्चन असा आहे आणि लोकांसाठी संदेश सुद्धा असेल की लोक हल्ली पटकन नैराश्यात जातात आणि आयुष्य संपवतात, तर अशा लोकांसाठी तू स्वतः एक दुर्गा म्हणून काय संदेश देशील? मी दुर्गा म्हणून लोकांना हा संदेश देईल की जेव्हा मी बघतेय सध्या न्यूजला आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे, लोक फार अंडर कॉन्फिडन्स व्हायला लागली आहेत. ह्याचं कारण असं आहे की आपण लोकांचं ऐकतो. लोक काय बोलतील, लोकांना काय वाटेल, मला लोक काय समजतील. तर तुम्ही ह्या सगळ्यातून बाहेर पडा. हे सगळं जग फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित असतं, रिंगणासारखं. तुम्ही एक इतका मोठा केंद्रबिंदू बना की ते पूर्ण रिंगण तुमच्याकडे बघायला लागेल. तर मी तुम्हाला हे संदेश देईल की तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करा, स्वतःच्या आत्मविश्वासाचा विचार करा. आणि आपल्या बुद्धीला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह थिंग्स अट्रॅक्ट करतात. निगेटिव्ह पासून तुम्ही लांब राहा. जर तुमचा मित्र तुम्हाला बोलतो तू हे नाही करू शकत, तर समजून जा की त्याला भीती आहे की तू हे करू शकतोस. तर तुम्ही कोणत्याही आत्महत्येत प्रवृत्त होऊ नका. तुम्ही स्वतःला एक छोटासा पिंपल आला ना, तर तुम्ही असा विचार करू नका मी सुंदर नाही दिसत आहे, बिकॉज तुमचं सौंदर्य हे तुमच्या चेहऱ्यात नसून तुमच्या आत्मविश्वासामध्ये असलं पाहिजे. निश्चितच धन्यवाद मिताली, तू इतका छान बोललीस आणि इतका सुंदर वेळ तुझा आम्हाला दिलास. प्रेक्षकांना सुद्धा मला सांगायला आवडेल की इनर ब्युटी ही इतकी महत्त्वाची आहे की त्याचं एक उत्तम उदाहरण आज मानिनीसोबत आज आपल्याला मिळालेलं आहे, ती म्हणजे मिताली सोनवणे. अशाच नवदुर्गा 9 दिवसात आम्ही दाखवणार आहोत. त्याच्यासाठी माय महानगर मानिनीच्या अपडेट असतील त्या तुम्ही बघत राहा. आणि अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.